नमस्कार मैत्रिणींनो, आज वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे की 5 वर्ष मी YouTube चॅनलवर काम करीत आहे. एकूण 4800 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. मग हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी नियोजन कसं केलं, कुठे बनवले, घरामध्ये कोणती जागा मी व्हिडिओ बनवण्यासाठी वापरली आणि मला कोणती जागा जास्त आवडते, म्हणजे जनरल गप्पा करण्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ. म्हणजे आपण असं म्हणूया की माझा जो छोटासा घरातला स्टुडिओ आहे त्याची सफरच मी आज तुम्हाला घडवणार आहे. हा आमच्या घराचा हॉल आहे आणि हॉलमध्येच एक एक्स्ट्रा प्लेस आम्हाला मिळाली होती. आणि ज्यावेळी आम्ही हे घर विकत घेतलं त्या क्षणी मला ज्यावेळी समजलं की हॉलमध्ये ही एक्स्ट्रा प्लेस आहे, त्याच वेळी मी मनामध्ये विचार केला होता की हेच आपलं ऑफिस असणार आहे आणि इथेच बसून आपण काहीतरी वेगळं काम करायचं आहे असं ठरवलंच होतं मनामध्ये. आणि 10 वर्षांनी माझी ती इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि म्हणूनच ही जागा, म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर घरामधल्या दुसऱ्या कोणत्याही जागेपेक्षा ही जागा मला खूपच आवडते. शक्यतो मी इथेच व्हिडिओ बनवते, पण कधी कधी कमेंट पण येतात की दुसरीकडे, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड जरा चेंज करा, व्हिडिओची जागा चेंज करा, म्हणून कधीतरी दुसरीकडे बसून थोडेफार व्हिडिओ बनवलेले आहेत. पण तुम्ही जर पाहिलं तर बहुतांशी व्हिडिओ सगळे मी याच जागेवर बसून बनवलेले आहेत. तर इथे टेबल खुर्ची आहे आणि हे एक मोबाईलचं स्टँड आहे. म्हणजे माझ्याकडे बरीच स्टँड आहेत मोबाईलची. ज्यावेळीपासून चॅनल सुरू केलेलं आहे त्यावेळेपासून बाहेर खरेदीला गेल्यानंतर पहिलं लक्ष जातं ते मोबाईलची वेगवेगळी स्टँड कोणकोणती अवेलेबल आहेत त्याकडं. आणि त्यामुळं आतापर्यंत बरेच स्टँड खरेदी केलेले आहेत, पण हे मला स्टँड जरा आवडलं, त्यामुळं हे मी सध्या व्हिडिओ बनवण्यासाठी वापरत आहे. तर आजपर्यंत मी 4800 व्हिडिओ बनवले. मग त्यासाठी मी काय महत्वाच्या गोष्टी केल्या, म्हणजे कशामुळे मला ते शक्य झालं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही ध्येय आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आणि आज म्हणूनच मी माझ्याबरोबर एक पुस्तक ठेवलेलं आहे की ज्या पुस्तकामुळं आज मी तुमच्याशी बोलत आहे. ते पुस्तक आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी. या पुस्तकामध्ये नियोजन करा हा एक भाग आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आयुष्यामध्ये ध्येय पूर्ण करायचं असेल तर नियोजन हे केलंच पाहिजे. म्हणजे विथ प्लॅन यू गेट सक्सेस अँड विदाउट प्लॅन यू सी कॉन्सिक्वेन्सेस. आणि नियोजनामुळं आपल्याला जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी खूप मदत होते. आता इथेच मी टू डू लिस्ट, म्हणजे या 2-3 दिवसामध्ये काय करायचं आहे ते सगळं नजरेसमोर ठेवते की म्हणजे आपलं उद्याचं काम काय आहे ते लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यासाठी आपल्याला आपल्या लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही, हलकं होतं काम. आता आज 8 मार्च जो आहे तो महिला दिन आहे आणि आमचा महिलांचा एक गट आहे जॉय ऑफ गिव्हिंग. या गटातर्फे आम्ही प्रत्येक महिन्याला लोकांना मदत करतो. तर 8 मार्च महिला दिनानिमित्त नॉर्थ गोव्यामध्ये असणाऱ्या 2 संस्था ज्या आहेत, ज्या महिलांसाठी विशेषतः काम करतात, त्यांना मदत करणार आहे आम्ही. आणि म्हणून 8 मार्चला माझं ते प्लॅनिंग आहे महत्वाचं. त्यानंतर 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, म्हणजे जे पुस्तक सगळ्यांनाच खूप उपयुक्त आहे, त्या पुस्तकाचे एकूण 7 भाग बनवायचं मी ठरवलेलं आहे. त्यातला पहिला भाग माझा बनवून पूर्ण झालेला आहे. तर दुसरा भाग मी विचार केलेला आहे की 9 मार्चला बनवूया म्हणून. आणि 10 मार्चला अमृता खंडेराव म्हणून एक लेखिका आहेत की ज्या सामाजिक काम पण करतात आणि अनेक बचत गट पण चालवतात, स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं करतात. खूप मोठं काम आहे त्यांचं. आणि मग लाईव्ह पॉडकास्ट घ्यायला मी सुरुवात केलेली आहे आणि मग तो पॉडकास्ट 10 तारखेला आहे. मी या 2-3 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. मी गृहिणी असल्यामुळं असं जास्त काही प्रत्येक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करायचं हे मी काही प्लॅनिंग करत नाही. पण महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, जे उद्या आपल्याला कुठला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे, तर त्या महत्वाच्याच गोष्टी मी तिथे लिहून ठेवते. आता आजपर्यंत, म्हणजे 2020 मध्ये मी चॅनल सुरू केलं तर माझ्या मनामध्ये पहिला विचार हा होता की जे काही आपण वाचलेलं आहे आतापर्यंत, माझ्याकडे एकूण 300 पुस्तकांचा संग्रह आहे घरामध्ये, आणि मग जे काही आपण वाचलेलं आहे ते सगळं जगापर्यंत, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं, हेच माझं ध्येय होतं. आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ एकामागून एक असे बनवत होते. आणि मग ज्यावेळी माझे जी वाचलेली पुस्तकं आहेत त्याचे सगळे व्हिडिओ पूर्ण झाले आणि मग आता मला म्हणजे स्वतःचं एक ध्येय पूर्ण झाल्यासारखं वाटतंय की हां, आपण जे काही ज्ञान मिळवलं होतं पुस्तकातून
ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर हा जो छोटासा स्टुडिओ आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं की हॉलमध्ये ही जी एक्स्ट्रा प्लेस आहे तिथे टेबल आहे, खुर्ची आहे आणि मग तिथेच स्टँड लावलेला आहे. तर मग तिथे मोबाईलवर मी व्हिडिओ घेते पहिल्यांदा. त्यासाठी मी स्क्रिप्ट बनवलेली असते. सुरुवातीला मला स्क्रिप्ट बघायला लागायची, मग मी पुढे भिंतीवरती स्टिक करायचे. पण आता मला असं वाटतं की मी 5 वर्ष चॅनल चालवत आहे, तर जे आपल्या मनामध्ये येईल ते आपण बोलूया. आणि त्यामुळं मी स्क्रिप्ट जे लिहित होते ते प्रमाण थोडं कमी केलेलं आहे आणि जे अगदी आपल्याला मनापासून भावलेलं आहे त्या गोष्टी आपण सगळ्या बोलायच्या असं ठरवलेलं आहे. तर सुरुवातीला मग स्क्रिप्ट बनवून घेत होते आणि ती स्क्रिप्ट बघून मी बोलायचे. तरी सुद्धा मी रिटेक कधीच जास्त घेतले नाही. फक्त बोलत असताना जो भाग चुकलेला आहे तो एडिटिंगमध्ये काढून टाकायचे. जास्त म्हणजे प्रत्येक वेळी रिटेक, हा पहिल्यांदा बोलून झालं, दुसरा रिटेक, तिसऱ्या वेळा घ्या, असं मी कधीच केलं नाही. कारण मला असं वाटायचं नेहमी की आपलं आहे चॅनल पुस्तकांचं आणि त्यामुळं ज्याला पुस्तकाची आवड आहे तोच आपल्या चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे तो ओपन करणार आहे. त्यामुळं रिटेक जरी जास्त घेतले तरी त्याचा जास्त विशेष फायदा होईल असं मला वाटत नव्हतं आणि वेळ पण खूप जातो. म्हणजे चॅनल बरोबर आपल्याला इतर गोष्टी पण असतात, घरातली कामं असतात. मग हे सगळं मॅनेज करायचं तर एवढा वेळ देऊन चालणार नाही, म्हणून मी रिटेक जास्त कधीच घेतले नाही. डायरेक्ट व्हिडिओ बनवले. म्हणजे क्वालिटीकडे मी जास्त लक्ष दिलं नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि क्वांटिटी म्हणजे जे काही वाचलेलं आहे ते सगळे व्हिडिओ बनवले. आणि इथे बसल्यानंतर मला खरोखरच खूप एनर्जेटिक वाटतं. म्हणजे बाकीच्या बायकांचा किंवा बहुतांशी स्त्रियांना त्यांच्या घरातली आवडती जागा कोणती विचारली तर सगळ्यांचं उत्तर असेल किचन म्हणून. पण मला पहिल्यापासूनच, लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड आणि त्यामुळं मला इथे बसून पुस्तक वाचायला, नोट्स बनवायला आणि आता व्हिडिओ सुद्धा मी इथेच बसून बनवते. जी पॉवर प्लेस म्हणूया आपण, ही माझ्यासाठी आहे. पॉज करतो. मला एकच मुलगी आहे आणि मग मुलगी सकाळी 7ला शाळेमध्ये जाते आणि मिस्टर 8 वाजता ऑफिसला जातात आणि त्यामुळं सासू-सासरे माझे सांगलीमध्ये असतात. त्यामुळं मला भरपूर वेळ मिळतो. म्हणजे वेळेच्या बाबतीत जर विचारलं तर काही प्रॉब्लेम नाही. वेळ भरपूर असतो आणि मला विशेषतः सांगायचं तर टीव्हीची अजिबात आवड नाही आणि त्यामुळं मला असं वाटलं की आपण व्हिडिओ बनवूया. आणि सुरुवातीला मी रीडिंग क्लब घेत होते की शेजारच्या मुलांना एकत्र करून ही पुस्तकातली माहिती सांगत होते. आणि मग माझ्या शेजारी राहणारी माझी एक मैत्रीण आहे, कविता देशमुख, ती मला बोलली की रीडिंग क्लबमुळे तुम्ही 10 मुलांपर्यंत पोहोचताय, तर तुम्ही चॅनल जर सुरू केलं तर तुम्ही लाखो लोकांपर्यंत म्हणजे संपूर्ण जगभर तुम्ही पोहोचाल, अशी प्रेरणा तिने मला दिली. आणि म्हणून हा माझा युट्यूब चॅनलचा प्रवास तिथून सुरू झाला आणि मी अजिबात थांबले नाही आणि आजही मी थांबलेले नाहीये. रोज व्हिडिओ बनवणारच. असा कदाचित एखादा दिवस असेल की व्हिडिओ बनवलेला नाही, पण व्हिडिओ बनवतेच. म्हणजे एवढी मला सवय झालेली आहे. एखाद्या गोष्टीची सवय झाल्यानंतर आपण त्याशिवाय राहू शकत नाही, तसं माझं झालेलं आहे. कुठे बाहेर जायला जरी रेडी झाले तरी असं वाटतं की एक शॉर्ट तरी आपण अगोदर बनवूया आणि मगच बाहेर जाऊया. म्हणजे एवढी सवय 5 वर्ष रोज तेच काम केल्यामुळे झालेली आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे सबस्क्रायबर माझे 8,000 पर्यंत आहेत आणि त्यामुळे एक प्रेरणा मिळते की आपलं ऐकणारं कोणतरी आहे. आणि म्हणून मग हा प्रवास माझा चालू आहे, तो मी कंटिन्यू करणारच आहे. तर आजचा व्हिडिओ मला असं वाटलं की आज आपलं थोडं घर दाखवून आपली व्हिडिओ बनवण्याची जागा सगळ्यांना दाखवावी. की बरेच जण विचारतात की हा तुमचं घर कसं आहे, तुम्ही व्हिडिओ कुठे बनवता. मग त्यामुळं म्हटलं हे घर पण दाखवूया, हॉल पण दाखवूया आणि गप्पा पण मारूया की कसं बनवलं तेही सांगूया म्हणून. हे माझं घर आणि हे प्रवेशद्वार आहे आणि इथे टीव्ही टेबल आहे आणि हा घराचा हॉल. आणि खिडकी मोठी असल्यामुळे उजेडाचा तर काहीच प्रश्न नाही. म्हणजे व्हिडिओसाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे की भरपूर लाईट लागतो, तो भरपूर आमच्या घरामध्ये आहे. त्यामुळं तोही प्रॉब्लेम मला येत नाही किंवा मला लाईट खरेदी पण करावी लागली नाही. आणि इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि हा माझा छोटासा स्टुडिओ. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाईप म्हणून नवीन ऑप्शन आलेला आहे की तुम्ही ज्या क्रिएटरचे व्हिडिओ बनवता त्याला पॉईंट्स द्यायचे आणि ते पॉईंट्स तुम्ही मला जर दिले तर पुढे जाण्यासाठी त्याचा मला सपोर्ट होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे व्हिडिओ म्हणजे मी काय करते असे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तेही मी नक्कीच बनवेन. त्यामुळं तुम्ही नक्की कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.